तर नमस्कार मंडळी, वेलकम बैक टू न्यू ब्लॉग एंड बहुत दिनों के बाद महीनों के बाद ब्लॉग ला रहा हूँ। एंड हैप्पी दिवाली सबको। आज हैप्पी दिवाली एंड सॉरी दिवाली है, आपको दिवाली की बहुत बहुत शुभकामनाएं। एंड अभी हो रहे हैं हम तैयार एंड अभी बज रहे आई थिंक इतने 7। ओके, सो हम हो रहे थे अभी तैयार एंड मैं भी पूरा तैयार हो चुका हूँ एंड मेरा भाई भी तैयार हो ही रहा है। सो हम हो गए तैयार। कैसे दिख रहा हो कमेंट में बताना सिर्फ। पूरा फोकस ब्रो। सो नजर मत लगाना, अभी हम कर रहे तैयारी। सो अभी चलते एंड हॉल में तैयारी हो चुके हैं। लक्ष्मी पूजन की तैयारी हो चुकी है आणि तारक मेहता चालू, दिवे लावणं चालू आहे। तो सो एक पोपट झाला म्हणजे मतलब अभी दिवे लगाए ना, वो क्या बोलते उसको, विजायला काय म्हणतात रे हिंदी मध्ये, भूज रहे एंड ऐसा कुछ तो विषय। सो चलते एंड लक्ष्मी पूजन के बाद पटाखे फोड़ेंगे एंड देखते भाई कैसे पटाखे। एंड मुझे पता है बहुत अच्छा आपको बहुत पसंद आएंगे। मैंने इस बार फेशियल लाए, मतलब ज्यादा नहीं लाए, स्काई शॉट एंड वो लाए। सो चलते एंड मैं आपको दिखाता हूँ पूरा घर ओके। सो अभी यहाँ पे तैयारी हो चुकी है। माय डियर मदर यहाँ पे तैयारी कर रही है, ऐसा कुछ तो यहाँ पे लक्ष्मी पूजन की तैयारी हो रही है। और तो हम हाथ में पड़ने वाले हैं, तो दिवे लावणं चालू आहे। तर गाईज हे आहे आपले स्पेशल मिठाई, माझ्या पप्पाच्या कंपनीतली आहे, JSW MI मोतीचूर के लड्डू आहे, ते हम खोलते हैं। 5 दिवस झाले लड्डू भेटलेत आणि 5 दिवसापासून त्याचं फक्त एक खायचं चालू आहे। हे खायचं कुठंच पण नाही त्याच्याशिवाय। खोला अरे खोल खायचे। अरे भाई एक मिनिट पुढे जायची। व्हॉट इज दिस पुडी? हे जरा मीठ असते त्याच्यात टाकायचं। अरे खराब नाही झालं पाहिजे मध्ये। तुमची राईट ब्रो, तो ना मग त्याच्याला तो काही लावायची गरज नाही त्याच्यामध्ये। सो हमको पता है ये काम के लिए आम्ही तुम्हाला दाखवतो आपले पटाके। इसे ना खाए, इधर लिखा है डू नॉट ईट। सो तर चाललोय मित्राच्या घरी। सो गाडी सापडायला म्हणजे हा इथे सापडले। आवाज येत नाही आता, बरोबर आवाज नाही ना। मित्राच्या घरी जातो आणि निघूया मित्राच्या घरी जाऊ आणि भेटू त्याच्याकडे डायरेक्ट घराच्या जवळ। ओके, सो आलोय आम्ही याच्या घरापाशी, यांना पण घेतलंय आणि यांच्या भांडणं चालू आहे कोणता घ्यायचं, फटाके कोणते घ्यायचं तो विचार चालू आहे। आमचं बजेट एवढा मोठा आहे, 600 रुपये बजेट आहे। भाऊ म्हणते मला काय घ्यायचं वाला तुला, गाडी काढतो आणि येतो अरे क्वालिटी तो वाटत असत वाटा फटाके घ्यायचे। मज्जा दाखव रे। पुरा सेट केलेली आता फिल्डिंग। कॉलेज नेक्स्ट टार्गेट हातावर हा डायरेक्ट खालून लावायचं, चालू केला स्काय शॉट बोलायचं। चलिए मागे बाळ इथं गपना आद्या पण तिकडे गेला तो लवपटकन चुकून तिकडल्या बिल्डिंग मध्ये गेला कार्यक्रम। विषय गंभीर आहे। कृष्ण भाऊला पळता येते का नाही माहित नाही आपल्याला, त्याच्यामुळे आपण काम नाही भेटलं नाही। कृष्णा भाऊचा विषय खोले, फटाके मग केवढे मोठे गेलाय का वरती नाही।
काय वर गेलाय बरं, काही कामाचं नाही. कामाचं नाही. Everybody happy Diwali and I have Pataka and it is the testing for college wooding because I want to college export, so Pago वरती दाखव वरती एकच सेकंडचे व्हिडिओ तरी काढले का? काढले ना. बोल रे काहीतरी ब्लॉग मध्ये. आता काय बोलू आपण? नुसता काय लय दिवसांनी आला म्हणा भाई. तो टीम मध्ये आहे ना. माझा पोपट केला तर का बरं काय मला कमी समज का? वाईट वाटलं. काय कमी समजलं रे आपण याला? म्हणून तुम्ही परत कसं समजायला हे बघ, तो फटाका आणत नाही, तो आपला मित्र नाही का रे? ठीक आहे, जाऊ दे. तरी चांगलं वाटलं की आई पोरांनी बाप्पाच्या पैसा